नमस्कार, मी धनश्री धनश्री व्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. तर चला आज आपण मक्याच्या पोह्यांचा चिवडा बनवूया. इथे मी सर्वात पहिले मक्याचे पोहे घेतले, लाल तिखट, मसाला, हळद, मीठ, मिरच्या, कढीपत्ता, शेंगदाणे आणि काजू घेतले. तर आता आपण मसाला बनवून घेऊया. तर त्याच्यासाठी आपण इथे हळद, घरगुती मसाला आणि लाल तिखट घेतलेले आणि थोडंसं मीठ घेतलेलं आहे. ते सर्व मिक्स करून घ्यायचं. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये मक्याचे पोहे तळून घ्यायचे. थोडे थोडे करून सर्वच मक्याचे पोहे तळून घ्यायचे. आपल्याला मक्याचे पोहे एअर फ्राय पण होतात, पण मग आपण आता तळण्याला प्रायोरिटी देऊया, तळूनच घेऊया. छान लागतात ते, एकदम कुरकुरीत खुसखुशीत. इथे आपले सर्व पोहे तळून झालेले. तर त्याच्यात आपण गरम गरमच मिक्स केलेला मसाला टाकून घ्यायचा आणि पूर्ण मिक्स करून घ्यायचं. म्हणजे सर्व पोह्यांना तो सारख्या प्रमाणात लागून जाईल अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं. ते मिक्स करेपर्यंत इकडे आपलं तेल पुन्हा गरम झालेलं आहे. तर त्याच्यात आपण आता शेंगदाणे फ्राय करून घ्यायचे. शेंगदाण्याचे हे बबल्स येत आहे ते पूर्ण जात नाही तोपर्यंत शेंगदाणे फ्राय करायचे. म्हणजे ते नरम होत नाही, पूर्ण असे खुसखुशीतच राहतात, कुरकुरीतच राहतात. पूर्ण कडक होईपर्यंत शेंगदाणे तळून घ्यायचे. इथे आपले शेंगदाणे तळत आलेले तुम्ही बघू शकता. बबल्सही कमी होत आहे त्याचे. शेंगदाणे तळून झाले की शेंगदाणे काढून घ्यायचे पूर्ण आणि ते डायरेक्ट पोह्यांवरतीच टाकायचे. मग आता आपण नंतर काजू तळून घ्यायचे. काजूही लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे. काजू तळायला जास्त वेळ लागत नाही, पटकन तळल्या जातात काजू. काजू तळून झाले की पूर्ण काढून घ्यायची. आता कढीपत्ता तळून घ्यायचा छान. कढीपत्ताही खरपूस होईपर्यंत तळायचा. तळून झाल्यानंतर कढीपत्ताही काढून घ्यायचा आणि ते सर्व आपण जे तळलेलं ते पोह्यांवरतीच टाकायचं. आता हिरव्या मिरच्या टाकायच्या. हिरव्या मिरच्या काय टाकायच्या, लाल तिखट टाकलेलं आहे तरीही हिरव्या मिरच्या छान लागतात खाण्यासाठी. इथे आपलं पूर्ण बनवून रेडी आहे. आता आपण वरतून उरलेला थोडा मसालाही स्प्रिंकल करून द्यायचा आणि परत मिक्स करून घ्यायचं छान प्रकारे. इथे आपला चिवडा बनवून रेडी आहे. तुम्ही बघू शकता की किती खरपूस झालेला आहे. तर चला आजसाठी एवढंच. तुम्हीही नक्की घरी ट्राय करा. चला बाय बाय.